आज आपण पाहणार आहे स्नॅपचॅट खरोखर तुम्हाला पैसे देतं का, स्नॅपचॅट कशा पद्धतीने पैसे देतं, कोणत्या बेसिसवर पैसे देतं, सगळं काय डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहोत। आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल YouTube, त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्राम हे तीन प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहे। इंस्टाग्राम जर तुम्हाला माहिती आहे स्पॉन्सरशिप देते, इंस्टाग्राम जर सोडलं तर YouTube आणि फेसबुक तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे दोन जे प्लॅटफॉर्म आहेत हे तुम्हाला माहिती आहे जे काही तुमचे कंटेंट सुद्धा अवेलेबल असतात तशा पद्धतीने तुमचे डॉलर्स आहेत ते तुम्हाला देतं, अशा पद्धतीने तुम्ही अर्निंग करू शकता। पण आता सध्या इथे स्नॅपचॅट सुद्धा इथे तुम्हाला इन्कम देतं। बरेचशा जणांना माहिती नसेल पण मी आज तुम्हाला एक्सप्लेन करून सगळ्या गोष्टी ते सांगणार आहे आणि खरोखर आहे का नाही ते सुद्धा मी सांगणार आहे। यात मी दोन पार्ट करणार, दुसऱ्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार जी की आहे कशा पद्धतीने तुमचा चॅनल असेल तो मॉनिटाइज करू शकता, कशा पद्धतीने अर्निंग जी की पाहिजे सगळ्या काही डिटेल्स मध्ये ह्या ज्या गोष्टी असतील त्या पार्ट 2 मध्ये करणार, कारण की व्हिडिओ आहे तो जास्त मोठा होईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो स्नॅपचॅट जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला माहिती असेल तिथे तुम्ही जी की टिकटॉक म्हणा, इंस्टाग्राम सारखे ते रील्स पाहू शकता, तर तिथे रील्स सुद्धा लोक अपलोड करतात आणि तिथूनच तुम्हाला ते भरपूर सारे ते इन्कमचे सोर्स निर्माण होऊ शकतात। पहिली तर गोष्ट तुम्हाला सांगतो 3 पॉइंट पडतात, जसे की स्नॅपचॅटवर जर तुम्हाला अर्निंग करायचं म्हटलं तर 3 मेन पॉइंट्स आहेत। पहिला जो की पॉइंट असतो व्ह्यूज, दुसरी गोष्ट असते शेअर, लाईक्स जे की असतात, कमेंट्स ह्याच्यावर डिपेंड राहतात। तिसरी मेन गोष्ट असते की ती आतापर्यंत युट्यूबला सुद्धा अवेलेबल नाही पण आहे युट्यूबला, कंट्री ही कोणी सुद्धा तुम्हाला सांगते कंट्रीवर म्हणजे जसं की आपला देशावर सुद्धा डिपेंड राहतं। या तिन्ही याच्यावर डिपेंड राहतं, कारण की कसं असतं की स्नॅपचॅटवर तुम्हाला सांगतो तुम्हाला व्ह्यूज जर जास्त आले तर आता काहीतरी स्नॅपचॅटने काय केलं की 1000 व्ह्यूजवर काहीतरी $1 देण्यात मागे दिला होता, पण आता सिस्टीम पूर्णपणे चेंज झालेली आहे। त्यात कंट्रीवर सुद्धा तुमच्या अवेलेबल राहणार, तुम्हाला व्ह्यूज किती येतात याच्यावर डिपेंड राहणार आहे। दुसरी गोष्ट यात स्पॉन्सरशिपचं कोणती गोष्ट आहे का नाही ह्या ज्या काही गोष्टी आहेत या दुसऱ्या पार्ट मध्ये मी करणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो स्नॅपचॅट आहे तुम्हाला 100% ते अर्निंग देतं, पण कसं देतं व्ह्यूजवर तुमच्या डिपेंड राहतं। दुसरी गोष्ट असते की लाईक शेअर कमेंट्स याच्यावर सुद्धा डिपेंड राहतं। तिसरी मेन गोष्ट असते आपल्या कंट्रीनुसार, कंट्री तुमच्या कंट्रीत किती लोक पाहतात, जर तुमचा कंटेंट थोडासा इंग्लिश असेल तर लोक जास्त पाहत असतील तर तुम्हाला अर्निंग आहे ते जास्त होऊ शकते। युट्यूबवर सुद्धा होते आणि फेसबुकवर सुद्धा होते, स्नॅपचॅट सुद्धा तुम्हाला ते देतं। हे मेन पॉइंट झालेले आहेत। जसं की तुम्ही स्नॅपचॅट जर ओपन केलं तर तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्राम सारखे तुम्ही त्यात रील्स पाहू शकता, अशा मध्ये शॉर्ट मध्ये तुम्ही तिथे व्हिडिओज आहेत ते अपलोड करून आहे ते भरपूर सारे ते अर्निंग करू शकता। बरेचशाच लोकांना माहित नाही खरोखर जी की आहे काय तर बरं $1 काहीतरी 1000 व्ह्यूजला देत होतं, पण आता पूर्णपणे सिस्टीम चेंज असल्यामुळे आता सध्या ती काहीतरी त्यांची सिस्टीम चेंज झाली आहे, तिथे काहीतरी आता युट्यूब वाढीच व्ह्यूज केलं आहे 2-3 हजार व्ह्यूजला $1 देतं अशामध्ये। पण हे कुठं चेक करायचं, कशा पद्धतीने चेक करायचं याच्यावर डिटेल्स मध्ये व्हिडिओ येतो, नक्की पार्ट 2 मध्ये येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारची बेल आयकॉन ऑन करा। आणि महत्त्वाची गोष्ट बऱ्याचशाच लोकांना माहित नव्हतं की स्नॅपचॅट आहे ते आपल्याला पैसे देतं, तर खरोखर पैसे देतं, पण तिथे तुमचा कंटेंट हा महत्त्वाचा राहतो। तुम्ही कशा पद्धतीने कंटेंट अपलोड करता, कॉपी पेस्ट चालतो का नाही ह्या सुद्धा गोष्टी अवेलेबल आहेत। कॉपी पेस्ट तुम्हाला माहिती आहे कोणत्याच ह्याच्यावर चालत नाही, तुम्ही त्यातून अर्निंग करू शकता। मॉनिटायझेशन कशा पद्धतीने होतं, कशा पद्धतीने मॉनिटायझेशनचे जी की प्रोसेसर आहे पूर्णपणे वेगळे आहे। ओके, याच्यामुळे ती नेक्स्ट पार्ट मध्ये व्हिडिओ बनवणार आहे। महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याचशा जणांना माहित नव्हते की स्नॅपचॅट आहे ते अर्निंग जी काही पैसे देते युट्यूबच्या प्रमाणे देतं, खरोखर देतं। ओके, या गोष्टी महत्त्वाच्या होत्या। तर आता तुम्हाला मी सांगतो की कसं असतं की या 3 ज्या मी कॅटेगरी झाल्या, आपली इंडियाची कॅटेगरी झाली। दुसरी गोष्ट असते तुमचे व्ह्यूज, जर तुम्हाला व्ह्यूज जर जास्त येत असतील तर बरेचशाच लोकांनी 10,000 5,000 किंवा 50,000 असे व्ह्यूज येतात तर ते खरोखर आहे ते अर्निंग करतात। थोडासा माइंडने विचार करा, कारण की तुम्ही कधी कधी स्नॅपचॅट बरेचसे 90% लोक आहेत यूज करतात। ज्यावेळेस तुम्ही स्नॅपचॅट ओपन करता त्यावेळेस ज्यावेळेस रील्स पाहता तुम्हाला माहिती आहे तिथे रील्स बरेचशाच अपलोड केले जातात, पण तिथे रील्स कोणते असतात बाहेरच्या देशाच्या रील्स असतात। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, रील्स जे अपलोड करतात त्यांना अर्निंग हे 100% होत असते। ओके, आज तुम्हाला समजलं असेल की स्नॅपचॅटवर अर्निंग कशा पद्धतीने कोणत्या बेसिसवर भेटते, 3 बेसिसवर मी सांगितलंय, या 3 बेसिसवर अर्निंग भेटते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।